पत्रकार मंदेश मोरे, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। आत्ता 4 दिवसापूर्वी मुंबई ते चर्चगेट ते विरार या ट्रेनमध्ये एक लोहार कुटुंबियाच्या मुलाचा अत्यंत दुर्दैवी असा घातपात झालेला आहे आणि घातपात झाल्याच्या नंतर अजूनही रेल्वे प्रशासनाचं डोकं काही ठिकाण्यावर आलेलं दिसत नाही। मला वाटतं या ट्रेनमध्ये आता अनेक लोक या ठिकाणी बसलेले आपण बघू शकता आणि हा मुजोर एक चर्चे आहे, गरगुल्ला आहे, दारुडा आहे, बेवडा आहे माहीत नाही। आपल्या स्वतःची म्हणजे मालकी हक्क असलेल्या ट्रेनप्रमाणे आणि हा ट्रेनचा टायमिंग चेक करा बघा तुम्ही। या ट्रेनमध्ये हा बसलेला आहे, समोर पोलीस प्रशासन आहे आणि ही कशा पद्धतीची यांची मुजोरी चाललेली आहे। एक पत्रकार म्हणून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। यांच्या अशाच मुजोरीमुळे एक 22 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि मुंबईचा चाकरमनी हा रात्री 1-1:30 वाजता आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, लवकरात लवकर कसा पोचेल, कारण उद्या दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याला ह्या मुंबईच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाचं उपजीविका भागवण्यासाठी त्याला सकाळी ड्युटीवर जाणं गरजेचं असतं। परंतु काही असे जे हे मुजोर, तसा हा झोपलेला इथं दिसतोय, असे लोक या ट्रेनमध्ये येऊन बसलेले असतात, नशेमध्ये असतात आणि थकलेला भागलेला जो चाकरमणी असतो त्याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात। पण त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी सुशिक्षित वर्ग जो असतो तो जात नाही। त्याचं कारण असं आहे की हे नशेमध्ये असतात, त्यांच्या हातामध्ये शस्त्र असतात आणि त्या शस्त्राचा कुठंतरी एखाद्या सामान्य माणसावरती पुन्हा तो वार करेल, घात करेल, या भीतीपोटी ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याच अनुषंगाने त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। मी हा व्हिडिओ चॅनलवर व्हायरल करणारच आहे, पण हा मी फेसबुकला, यूट्यूबला सुद्धा टाकणार आहे की रेल्वे प्रशासन कोणत्या पद्धतीचं काम करत आहे हे जिवंत उदाहरण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे।